गावाकडे असलं नाही असं सकाळ सकाळपर्यंत रोज काहीतरी फुकटमध्ये खायला मिळते. कॉलेजला असल्यावर असलं कुठलं आले पैसे द्यायचे आणि गप खायला लागते. आवरून जायचं म्हणलं गावात चप्पल घावी ना. तस तर हुडकली चप्पल आता गाडी पण घावी ना काय बोलायचं. चप्पल घालून झालं तर आता सकाळपर्यंत गाडी पण घावी ना म्हणजे दिवसाची सुरुवात अशी झाल्या पुढे तर आता काय वाटत आहे. आमच्या घरातली काय कामाला सुट्टी देते आणि गावात गेल्यावर पण कोणाचं त्यात झाडू आणू म्हणून आता काय घेतली झाडू द्यायचा घरात. झाडू घेऊन येऊन पोहोचलो घरात आणि इथे बघतोय तर काय पप्पा भराल तर जार आलती ऑर्डर मग काय भरायला लागलो. जार भरता भरताच पाण्याची बाटली चिलची ऑर्डर आलती म्हणून घरपोच जाऊन पाण्याची बाटली देऊन आलो. हे गॅसचं दुकान आहे आमचं मेन चौकात आहे आपलं. इथं आपल्याकडे सगळ्या प्रकारचे शेगडे आहेत. हॉटेलमध्ये लागणाऱ्या घरात लागणाऱ्या हॉटेलमध्ये लागणारी 2 बर्नरची शेगडी आहे. इथं ही सिंगल बर्नरच्या शेगड्या आहेत. या घरातल्या सिंगल बर्नरच्या इथे शेगड्या इकडे पण सिंगल बर्नरचे आहेत फक्त या जाडमधले हेवी क्वालिटीच्या जम्बो मधले आहेत. आणि इथं स्पेअर पार्ट पण आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे ही जी शेगडीवर अँगल ठेवतो ना आपण साईडला ते अँगल सगळ्या अंडाकृती आहे गोल आहे. ही जरा जाड गोल मध्ये आहे. परत स्टीलमध्ये पण आहे. स्टीलमध्ये नवीन मॉडेल आले. परत 2 बर्नरच्या पण चांगल्या हेवी सूर्या कंपनीच्या चांगल्या जाडमधल्या शेगड्या आहेत आपल्याकडे. 4 बर्नरच्या पण शेगड्या आहेत. काचमधल्या पण शेगड्या आहे. स्टीलमध्ये पण शेगड्या आहे. आता काचमधली सध्या नाही ती भाड्या म्हणजे आता सेल केल्या सध्या जस्ट आता फक्त स्टीलमध्ये राहिल्या. परत काचमध्ये 3 बर्नरच्या आहेत आपल्याकडे सगळ्या हेवी क्वालिटी मधल्या आहेत. 2 बर्नरच्या पण काचमध्ये आहेत. म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या सगळ्या घरात जे लागतात ना काचमध्ये असू दे किंवा स्टीलमध्ये असू दे किंवा लोखंडमध्ये पण असू दे त्या शेगड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि आता सध्या जो गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे गॅस मिळतोय नाही मिळतोय म्हणून मग आपल्याकडे आहे ना खास हॉटेलवाल्यांसाठी किंवा ज्यांचा स्टॉल वडापावचा चहाचा ज्यांचा स्टॉल आहे त्यांच्यासाठी आपण लाकडावर चालणारी एक छोटी शेगडी असते ना ती छोटी शेगडी पण आपल्या दुकानात उपलब्ध आहे. तर ती शेगडी जी आहे ह्या तुम्ही इथं कोळसा टाकला का नाही इथनं महागाईचा ब्लोअर आहे. बघा ह्यो महागला ब्लोअर आहे. ह्यो ब्लोअर चालू केला का नाही जाळ एकदम असं इथनं खालना जाळ येते जोरात. ही चार्जिंगवर चालते. ह्याला बॅटरी आहे मागं चार्जिंगवरली. बघा त्याची बॅटरी ही आहे. ही जवळजवळ एक दिवसभर फुल फुल चालते म्हणजे खराब झाली तरी बॅटरी लगेच बदलता येत्या. चार्जिंगवर आहे तुम्हाला चार्जिंग म्हणजे असं कंटिन्यू घालून चालू ठेवायला लागत नाही. एकदा चार्जिंग केल्या का दिवसभर ती सिस्टीम चालते. जरा सगळा माल इस्कटून पडलाय. ही नारळ आलतं काल व्यापारी नारळ दिली ती महाग आपलं गोडाऊनला महाग इथं टाकायचं आहे. सगळा माल जरा इस्कटलाय माल पण संपलाय. नवीन मालची लिस्टची ऑर्डर काढायची आहे आणि ही सगळं जरा माल व्यवस्थित जरा दुकान व्यवस्थित जरा इस्कटले सगळं मटेरियल आज जरा व्यवस्थित सगळं दुकान लावून घेणार आहे. आज नुसता दिवसभर मी गॅसच्या दुकानात आहेत माल लावणे माल काढणे नवीन माल भरणे ही सगळी सिस्टीम आज दिवसभरात मला पप्पांनी करायला सांगितल्या. सगळं दुकान बिकान आवरायचं आहे. हिला वाकून लोटायचं म्हणजे गेले तापाळून कंबर लेवाट दुखते वाकून लोटायचं म्हणजे तापा येऊ. आता साळुत्या बाद झाल्या. साळुत्यानं काय मेळ लागे ना हातार आहे आपल्याकडे लोटा लागत नाही काय नाही असं एका दणक्यात. आता कसं जरा चकचकीत वाटायला लागले दुकान एकदम जरा माल सगळा व्यवस्थित लावून बिवून घेतला असं बॉक्स बिक्स मग जरा असं स्वच्छ बिच्छ जरा करून घेतले. माल आज टाकायला पाहिजे कारण संपलाय माल शेगड्या नवीन मालची ऑर्डर टाकायला पाहिजे. लायटर बिटर पण संपत आल्यात पाईपा पण जर संपत आल्या त्या लायटर काय आहे थोडीफार खरं अजून सांगणार आहे आता पितळ्याच्या वाट्या बिट्या म्हणजे आपल्या दुकानात सगळे मिळते. तुम्हाला जे काय पण पाहिजे गॅस पाहिजे असते ते लायटर पाहिजे असते नटापासून ते वायसर पर्यंत सगळं मिळते आपल्याकडे. तुम्हाला काय पाहिजे फक्त येणे आणि घेऊन. आता लुटून मिटून झाले निवांत आता जस्ट बसली खुर्चीवर. आज जरा मोकळ वाटते मला खरं नंतर काय होते सांगता येत. जरा चेहरा लय खराब झाल्यावर दिसतोय मला तर केसाने जरा दाढी करून यायला पाहिजे. जरा चकचकीत होऊन येतो आज निवांत मळू नाही असं पाण्याची टाकी लावली की जरा गळायला सांगते. आज लयच गळायला लागले पाणी. तर याला जर एवढी एमसील लावली बघा आता गळायची थांबते का नाही काय होते. थांबायला पाहिजे एवढी एमसील लावल्यावर तर. मसाला डोश्याची ऑर्डर आली ती जस्ट आता मसाला डोसा मारलाय. आपल्याकडला मसाला डोसा असा मिळतोय. मसाला डोसा तर खायचं असेल तर यायचं एकदा प्रश्न आहे नसता सेंटरला नेहरू चौक सलग. मसाला डोसा झाला जस्ट आता दाबलीच्या ऑर्डर आल्या दाबलीत ठेवल्या तर दाबलीत टाकायचे तूप. तेल टाकत नाही आम्ही. हे जे दिसते ना ते प्युअर घरातलं तुप आहे आम्ही घरात तयार करतोय. तेल बिल काय नसते एकदम प्युअर तुपातली दाबेली. किती